नमस्कार, मी सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत नारळी भात। कोकणात श्रावणातील पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते आणि त्याला नारळ अर्पण केला जातो आणि नैवेद्यासाठी केला जातो तो नारळी भात। हाच नारळी भात पारंपरिक पद्धतीने कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत। रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करू। नारळी भात करण्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती सुवासिक तांदूळ घेतला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही सुवासिकच तांदूळ वापरा, कारण की सुवासिक तांदळाने खूप छान भाताची टेस्ट येते। तर 1 वाटी तांदळासाठी तर मी 1 वाटी खिसून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी तांदळासाठी तर मी 2.5 वाट्या हे नारळाचं दूध घेतलेलं आहे। हेच नारळाचं दूध कसं बनवायचं त्याची रेसिपी मी व्हिडिओच्या शेवटी सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। तर इथं मी 2.5 वाट्या नारळाचं दूध घेतलेलं आहे। 2.5 वाट्या नारळाचं दूध घेतलं आहे, त्यामुळे इथं मी अर्धी वाटी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे। जर तुम्ही नारळाच्या दुधाऐवजी पाणी वापरत असाल तर तुम्ही जेवढे तांदूळ आणि गूळ घेतला आहे तेवढंच तुम्हाला इथे खोबऱ्याचा चव घ्यायचा आहे। सोबतच वेलची पूड आणि जायफळ पूड आणि काही खडे मसाले, 2 दालचिनीचे तुकडे, 2 हिरव्या वेलची आणि 2 लवंग। खूप छान टेस्ट येते नारळ भाताची, अवश्य वापरा। सोबतच आपल्याला लागणार आहे साजूक 2 मोठे चमचे तूप आणि इथं मी नारळाच्या दुधात 10 ते 12 केशर काड्या 15 मिनिटं झालं भिजू घातले आहेत। याने टेस्ट आणि कलर खूप छान येतो नारळी भाताला। आणि सोबत आपल्याला इथे घेतला आहे 2 चिमूट मीठ आणि इथं काही ड्रायफ्रूटचे तुकडे घेतलेले आहेत, 10 ते 12 काजू आणि काही बदामाचे काप। तर हे झालं आपलं नारळी भातासाठी लागणारं साहित्य। आता नारळी भात कसा करायचा ते पाहूयात। त्यासाठी प्रथम आपण जे तांदूळ घेतले आहेत ना, ते तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला। तर यावरती काही केमिकल प्रक्रिया केलेली असते, डस्ट असते, ती निघून जाते, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नारळी भात खूप छान मोकळा सळसळीत होण्यास मदत होते। आणि यामध्ये आपण स्वच्छ पाणी घालून याला 15 मिनिटं आपण भिजत ठेवूयात, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप टाकून घेते आणि जे आपण काजूच्या पाकळ्या करून घेतल्या आहेत त्या थोड्याशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला। थोडासा हलका गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण काढून घ्यायच्या, नाहीतर जास्त करपल्या की तो कडवटपणा येतो। आणि राहिलेल्या तुपामध्ये काही बदामाचे काप करून घेतले होते ते सुद्धा तळून घ्यायचे आहेत। अगदी हलके सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे, नाहीतर ते लगेच करपले जातात। आता राहिलेल्या तुपामध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 2 हिरव्या वेलची अशा फोडून टाकायच्या आणि 2 लवंग 5 ते 10 सेकंद तुपामध्ये परतून घ्यायच्या। खूप छान फ्लेवर येतो नारळी भाताला। आणि जे आपण तांदूळ भिजू घातले होते ते पाण्यातून उपसून असं आपण टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये। खूप छान फ्लेवर येतो तुपाचा, अवश्य या पद्धतीने करा एकदा। 1 मिनिट मिक्स करून झाल्यानंतर आपण जे नारळाचं दूध घेतलं होतं 2.5 वाटी, ते नारळाचं दूध आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। जर तुम्ही नारळाचं दूध वापरत नसाल तर इथे तुम्ही 2.5 वाट्या पाणी वापरलं तरीही चालेल। फक्त तुम्हाला अर्धी वाटी नारळाच्या चवाऐवजी तिथे 1 वाटी नारळाचा चव वापरावा लागेल। तर हे बघा आपल्या भाताला उकळी आलेली आहे। आता याला अजून एकदा मिक्स करून घेऊयात पूर्ण तळापासून। आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो करायची आहे आणि याच्यावरती लीड झाकून आपण याला 10 ते 12 मिनिटं चांगलं कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत। आपला भात आपण कसा शिजलाय ते पाहूयात। तर हे बघा 90% आपला भात शिजलेला आहे आणि नारळाच्या दुधामध्ये शिजवल्यामुळे याची टेस्ट खूप छान येते आणि पांढरा शुभ्र असा दिसतो। आता यामध्ये 1 वाटी खिसून घेतलेला गूळ टाकून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचा चव, वेलची पावडर आणि इथं मी जायफळ थोडंसं होतं ते बारीक करून यामध्येच घेतलेलं आहे ते टाकून घेतलं आणि जे केसरचं दूध होतं ते टाकून घ्यायचं। खूप छान रंग येतो आणि टेस्ट सुद्धा येते। आणि 2 चिमूट मीठ, कोणत्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं 2 चिमूट मीठ टाकलं की त्या पदार्थाची चव खुलून येते। आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। भाताचं शीत आपलं तुटलं नाही पाहिजे, या पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घेऊयात आणि यामधला काही गुळ असेल तो विरघळून घ्यायचा आहे आपल्याला। आणि शेवटी टाकून घेऊयात जे आपण ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते तुपावरती, ते शेवटीच टाकायचे, म्हणजे त्याचा फ्लेवर आणि क्रंचीनेस आहे असा टिकून राहतो। आणि त्याला सुद्धा मिक्स करून घेऊयात। आता मिक्स करून झालेला
झालेला आहे। यावरती लीड झाकून फक्त आपल्याला 2 मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे। तर हे बघा मी 2 मिनिटासाठी एक वाफ काढून घेतली आहे, म्हणजे गूळ यामध्ये चांगला मुरेल। आणि आता याला मिक्स करून घेऊया। तर पाहू शकता मऊ लुसलुशीत असा आपला नारळी भात बनवून तयार झालेला आहे। अगदी पारंपरिक पद्धतीने बनवला आहे, त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते। आणि व्हिडिओत सांगितल्याप्रमाणेच मी तुम्हाला शेवटी नारळाचं दूध कसं बनवायचं ते सांगते। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी 1 कप ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते टाकून घेऊयात। याची साल मी काढली नाही, काढली तरीही चालते, नाही काढली तरीही चालेल। आता 1 कप ओल्या खोबऱ्यासाठी इथं आपल्याला 2 कप पाणी घ्यायचं आहे। हे नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी आहे आणि याचा आपण टोपण लावून आपण मिक्सरला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा मी मस्त असं बारीक असं याला वाटून घेतलेलं आहे। आता हे जे आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे याला आपण एकदा गाळून घ्यायचं आहे, मग आपल्याला ते दूध मिळतं नारळाचं। त्यासाठी मी असा एक मोठा बाउल घेतला आहे, त्याच्यावरती स्वच्छ धुवून घेतलेला रुमाल हंतरून घेतला आहे। आणि आता हे जे आपण खोबरं वाटून घेतलं होतं ते यावरती टाकून घ्यायचं आहे। या पद्धतीने सगळं आपण टाकून घेतलं आणि आता हे जे आपण रुमाल अंतरला आहे तो असा चारी बाजूने आपल्याला उंचलून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने असं पिळायचं आहे, घट्ट असं पिळून घ्यायचं आहे। अगदी थोडासा 1 ते 2 चमचे चोथा शिल्लक राहतो आणि घट्टसर असं आपल्याला नारळाचं दूध भेटतं। तुम्ही पाहू शकता दाटसर असं नारळाचं दूध आपल्याला भेटलेलं आहे आणि चोथा तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 चमचे असं आपला यामध्ये नारळाचा चोथा शिल्लक राहिलेला आहे। तर या पद्धतीने नारळाचं दूध बनवलं जातं, ते सुद्धा मी तुम्हाला कसं बनवायचं ते व्हिडिओमध्ये अगदी डिटेल सांगितलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर या नारळी पौर्णिमेला हा नारळी भात नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।